नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. पुन्हा एकदा नवा दिवस नवा विषय. आज गुडघेदुखी आणि सांधेदुखी या विषयावर बातचीत करण्यासाठी आपल्याबरोबर आहे डॉक्टर पूर्णेश्वर सावंत. सर, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद. डॉक्टर पूर्णेश्वर सावंत हे आयुर्वेदाची प्युअरली प्रॅक्टिस करतात. BMS गोल्ड मेडलिस्ट ते आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी आयुर्वेद या शास्त्रामध्ये MS ही अत्युच्च डिग्री घेतलेली आहे. या क्षेत्रातला 15 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. सांधेदुखी आणि गुडघेदुखी या क्षेत्रातले जवळपास 10,000 पेशंट्स त्यांनी गेल्या 15 वर्षांच्या कालावधीमध्ये ते बरे केलेले आहेत किंवा त्यांना आराम मिळवून दिलेला आहे. याच विषयावर बातचीत करण्यासाठी आपल्याबरोबर डॉक्टर सावंत आहेत. डॉक्टर सावंत, सर्वप्रथम मला सांगा, गुडघेदुखी आणि सांधेदुखी हा पूर्वी साधारणपणे 50मध्ये आढळणारा विकार, 50-60मध्ये आढळणारा विकार आजकाल खूपच लवकर दिसायला लागलेला आहे. तरुण मुलं आता बोलायला लागले, अरे माझे सांधे दुखत आहेत, माझे गुडघे दुखत आहेत. याची कारणं काय आहेत? जसं तुम्ही म्हणालात की आजकाल जीवनशैली ही खूप बदललेली आहे आणि सांधेदुखी हा मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डर आहे जो लाईफस्टाईल डिसऑर्डर्सच्या अंतर्गत गणला जातो. सो आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळेच आजकाल हा आजार आपल्याला लवकर होत आहे. जसं आपण बघितलं, आजकाल आपलं बरेच तरुण वर्ग हे चुकीच्या पद्धतीने कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय व्यायाम करतात, तर त्यावेळी शरीरातला अतिरिक्त वात वाढतो आणि त्यामुळे सुद्धा या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी सांधेदुखीचा त्रास होत असतो. त्याचबरोबर आपण हेही बघतो की आजकाल स्त्रियांमध्ये जसं पाळी गेल्यावर कॅल्शियम डेफिशियन्सी होते आणि त्यामुळे सुद्धा सांधेदुखी ही प्रामुख्याने झालेली बघायला मिळते. पण आजकाल अर्ली मेनोपॉज हा सुद्धा बऱ्याच स्त्रियांना प्रॉब्लेम होतो आणि त्यामुळे सुद्धा लवकर सांधेदुखीचा त्रास सुरू होतो. आपलं पोश्चर, आपलं खाण्यापिण्याच्या सवयी, आपला स्ट्रेस हा वाढलेला आहे, त्यामुळे सुद्धा या सगळ्यांचा असा एक परिणाम आपल्या सांध्यांवरती नक्कीच येत असतो आणि त्यामुळे सांधेदुखी ही आपल्याला हल्ली लवकर झालेली बघायला मिळते. तुमचं जे एकंदर बोलणं आहे आत्ता, त्याच्यामध्ये एक असं जाणवतं आहे की वात हा सांधेदुखीमधला एक मुख्य घटक आहे. त्याच पद्धतीने जो डेली आपली जी लाईफस्टाईल आहे, ह्या लाईफस्टाईलमुळे वात वाढतोय का, त्याविषयी सांगा. अगदी बरोबर आहे की वात जो आहे तो कुठल्याही एक्झर्शननी वाढत असतो बेसिकली. त्याचबरोबर निसर्गातल्या काही बदलांमध्ये सुद्धा वात वाढत असतो. जसं की वर्षा ऋतू, पावसाळा सुरू झाला की निसर्गतः आपल्या शरीरातला वात वाढत असतो. एक्सेस स्ट्रेस ज्यावेळी आपल्या मनामध्ये येतो त्यावेळी सुद्धा आपल्या शरीरातला वात वाढत असतो. त्याचबरोबर ती आपलं जर का खाणं पिणं योग्य नसेल, पचायला जड अशा घटकांचा आहारामध्ये आपल्या जर का समावेश होत असेल, त्याच्याने सुद्धा आपल्या शरीरातला वात वाढतो. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की कुठल्याही प्रकारचं शारीरिक एक्झर्शन जर का आपल्याला होत असेल, काही जण खूप जास्त बाईकवर ट्रॅव्हलिंग करतात किंवा ओव्हरऑल खड्डे असलेल्या रस्त्यांवरनं खूप जास्त चालणं, चुकीच्या पद्धतीने व्यायाम करणं, काही अवजड गोष्टी सतत उचलणं, या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा आपल्या शरीरातला वात वाढत असतो. पण ह्यामध्ये आपल्याला हेही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की सांधेदुखी ही फक्त वातामुळेच असू शकते असं नाही आहे. जरी वात त्यातला प्रमुख फॅक्टर असला तरी त्याचबरोबर इतर घटक सुद्धा त्याच्याबरोबर प्रकोपित झालेले असतात आणि त्यामुळेच आपल्याला सांधेदुखीचे प्रकार बघायला मिळतात. तुम्ही आता म्हणालात इतर घटकही कारणीभूत असतात. बरोबर. त्याच्यामुळे वात प्रकोपित होतो. ते इतर घटक कुठले आहेत? आता यामध्ये आपण बघितलं तर बरेच वेळेला मी हे ऑब्झर्व केलेलं आहे की सर्वायकल स्पॉन्डिलोसिसच्या पेशंट्स जेव्हा मी डील करतो तेव्हा सगळ्याच पेशंट्सना ऍसिडिटी, पित्ताचा त्रास सुद्धा असतो. तर त्यावेळी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की वातासोबत पित्त सुद्धा खराब झालेलं आहे आणि त्या पेशंट्समध्ये जोपर्यंत आपण ऍसिडिटीची ट्रीटमेंट करत नाही तोपर्यंत त्यांचा सर्वायकल स्पॉन्डिलोसिस बरा होत नाही. तर ही ट्रीटमेंट केल्यामुळे ह्या पेशंट्सना आपल्याकडे खूप लवकर त्यांना रिलीफ बघायला मिळतो आणि खूप चांगला रिझल्ट येतो. त्याचबरोबर कधी कधी शरीरातलं रक्त हे खराब झालेलं असतं आणि वातासोबत तेही प्रकोपित होत असतं आणि सांध्यांच्या ठिकाणी जात असतं. तर त्याला आम्ही वातरक्त असं म्हणतो आणि त्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट करावी लागते. मसाज सुद्धा वेगळ्या पद्धतीचा करावा लागतो. तेल, पंचकर्म हे वेगळी सिलेक्ट करायला लागतात. त्याचबरोबर आमवात हा आणखीन एक वेगळ्या प्रकारचा संधिविकार आहे ज्याच्यामध्ये वातासोबत शरीरातले अपाचित घटक म्हणजे आमदोष हे सुद्धा प्रकोपित होत असतात आणि सांध्यांच्या ठिकाणी जाऊन सूज, वेदना, स्टिफनेस असे वेगवेगळे जे सिम्पटम्स आहेत ते निर्माण करत असतात. सो अशा प्रकारे आपल्याला पूर्णपणे निदान करून कोणत्या प्रकारचा संधिविकार आहे ह्याचं पूर्णपणे अभ्यास करून त्याच्यानुसार चिकित्सेचं नियोजन करावं लागतं. एक्झॅक्टली. एकीकडे आपण संधिवाताविषयी बोलतोय, दुसरीकडे गुडघेदुखी देखील गेल्या काही वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढू लागलेली आहे. म्हणजे लिटरली असं बघायला मिळतं की एका जागेवरनं दुसरीकडे जाणं म्हणजे जीवाच्या आकांत होतो अक्षरशः. आणि याच्यामध्ये सर्रास हल्ली नी रिप्लेसमेंटबद्दल बोललं जातं.
आयुर्वेदामध्ये गुडघेदुखीबद्दल कशा पद्धतीच्या ट्रीटमेंट उपलब्ध आहेत? सो मी सांगितल्याप्रमाणे की सर्वप्रथम निदान योग्य करणं हे गरजेचं आहे. वातासोबत कुठले इतर घटक बिघडलेले आहेत पेशंटच्या शरीरामधले हे आपल्याला आधी डायग्नोज करावं लागतं, ह्याचं योग्य निदान करावं लागतं आणि त्यानुसार वेगवेगळी औषधं, आयुर्वेदात असंख्य औषधं उपलब्ध आहेत. मग पेशंटच्या पर्टिक्युलर जे निदान आहे ते केल्यानंतर मुख्य कारण काय आहे त्यानुसार आपल्याला ते औषधींचं नियोजन करावं लागतं. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये असलेले पंचकर्म जे की सगळ्यांनाच माहिती आहे, त्याचा खूप चांगला फायदा गुडघेदुखीवर झालेला आपल्याला बघायला मिळतो. बरेच वेळेला असं आपल्याला वाटतं की पेन खूप होत असेल तर काहीच करता येणार नाही, पण आयुर्वेदात अग्निकर्म, जलौका असे खूप छान पंचकर्माचे प्रकार आहेत ज्याच्याने इन्स्टंट पेन रिलीफ पेशंटना मिळतं. पेन लगेचच त्यांचं कमी होतं, खूप कंट्रोलमध्ये येतं. त्याचबरोबर पिंडस्वेद, बस्ती हे खूप असे वेगवेगळे पंचकर्म आहेत ज्याच्याने सांगितल्याप्रमाणे वात सुद्धा कमी येतो आणि मग वातासोबत जे असोसिएटेड घटक आहेत त्यांना सुद्धा आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो. सो अशा प्रकारे आपण औषधी उपचार आणि पंचकर्म हे जर का व्यवस्थित केले, त्याच्यासोबत सांगितलेली पथ्य व्यवस्थित फॉलो केली, व्यायाम योग्य पद्धतीने केला तर त्याचा खूप चांगला परिणाम आपल्याला बघायला मिळतो. हे खरंच पंचकर्म एवढे प्रभावी असतंय की त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मी लिटरली बघितलंय की माझ्या एका मित्राच्या आईला नी रिप्लेसमेंट सांगितलं होतं, पण त्यांचं BP कंट्रोलमध्ये येत नसल्या कारणाने ती नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन होऊ शकलं नाही आणि त्याच्यानंतर गेल्या 4 वर्षांपासून ती बाई टनाटन नाचते आहे अक्षरशः. बरोबर आहे सर. अक्षरशः म्हणजे की त्यांना 10 पावलं चालणं अवघड होतं आणि आज त्या गणपतीच्या दिवशी त्यांनी 8 घरी पूजा सांगितल्या. एवढा जबरदस्त परिणाम आहे याचा आयुर्वेदाचा. अगदीच निश्चितच आहे सर. बऱ्याच पेशंट्सना असं वाटतं की नी रिप्लेसमेंट सांगितलं म्हणजे आता पुढे काहीच पर्याय नाही राहिलेला आहे, तर ही धारणा चुकीची आहे. आयुर्वेदिक पद्धतीने जर का आपण योग्य पंचकर्म केली, योग्य ती औषधं सगळी व्यवस्थित घेतली तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट लवकर बघायला मिळू शकतो. आज आपल्या विश्वस्वरूप आयुर्वेदिक चिकित्सालयामध्ये जे कोणी पेशंट येत आहेत, बरेच वेळेला तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यांना हे नी रिप्लेसमेंटचं ऑप्शन दिलेलं असतं आणि मग ते आपल्याकडे येतात, पण आजपर्यंत कुठल्याही पेशंटचं मी नी रिप्लेसमेंट सर्जरी होऊ दिलेली नाही आहे. आपल्या औषधांनी त्यांना खूप चांगला रिझल्ट आलेला आहे आणि त्यांची ट्रीटमेंट व्यवस्थित सुरू आहे. आता तुम्हाला माझ्या आईचंच उदाहरण सांगतो. तिचं एका पायाची नी रिप्लेसमेंट झाली, तिचा गुडघा आता खूप प्रचंड दुखतोय. तिचं वय साधारणपणे 70-75 आहे. तर ह्या वयामध्ये ज्यावेळेस वय जास्त असतं त्यावेळेस सुद्धा आयुर्वेद काम करतं. अगदी बरोबर आहे. जर का मी पाठवलं माझ्या आईला तुमच्याकडे, उद्याच येईल ती तुमच्याकडे, पण मला सांगा की असं वय थोडंसं जास्त असलं तर आयुर्वेद वर्क करतं? अगदी करतं. आयुर्वेदात हे सांगितलेलंच आहे की जसं वय वाढत जातं तसं आपल्या शरीरातला वात वाढणारच आहे आणि म्हणूनच हे आधीच सांगून ठेवल्यामुळे मग या वाताला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय काय उपाययोजना करायच्या आहेत हे पण आयुर्वेदात आधीच सांगितलेलं आहे. तर ह्या वाढलेल्या वातामुळे जी सांध्यांची झीज होत आहे, जी गुडघ्यांची झीज होत आहे, त्याच्यापासून बचाव करण्यासाठी कोणकोणती तेलं वापरावी, कोणकोणती औषधी वापरावी, कोणकोणत्या आयुर्वेदिक वनस्पत्यांचा उपयोग करावा, कोणकोणते लेप लावावे, मी म्हटल्याप्रमाणे जलौका, अग्निकर्म, पिंडस्वेद, बस्ती ह्याच्यातली कोणतं पंचकर्म सिलेक्ट करावं, ह्याच्या व्यतिरिक्तही इतर अजून पंचकर्म आहेत, त्यातल्या कुठल्या पंचकर्माची गरज आहे का, हे सगळं अभ्यास करून आपण सुरू केलं तर निश्चित मी सांगतो तुम्ही तुमच्या आईना नक्की आमच्याकडे घेऊन या, त्यांना डेफिनेटली आपण बरं करू. मी निश्चितपणे पाठवेन. आणि असं सुद्धा आहे की बऱ्याचदा असं असतं की आयुर्वेदाबद्दल एक हेजिटन्सी असते, खूप वेळ लागतो असं म्हटलं जातं. असं आपण एखादी सॅरिडॉन घेतली की लगेच डोकंदुखी थांबून जाते, किंवा एखादं गोळी घेतली लगेच डोकंदुखी थांबून जाते. तसंच थोड्या वेळसाठी रिलीफ मिळून जातो, पण आयुर्वेदाला बरं होण्यासाठी वेळ लागतो, हे खरं आहे का? असं अजिबात नाहीये. आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती आपण जर का योग्य सगळा विचार करून निदान करून जर का सुरू केली तर त्याचा खूप लवकर आपल्याला रिझल्ट बघायला मिळतो. आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे पेनकिलर आणि स्टिरॉइड बरेच वेळेला हे सजेस्ट केले जातात पेशंट्सना. तर विशेषतः रुमॅटॉइड आर्थरायटिस, आमवात जसं मी म्हटलं की त्याच्या म्हणजे त्या कंडिशन्समध्ये बरेच वेळेला पेशंट्सना स्टिरॉइड्स दिले जातात रुमॅटॉइड आर्थरायटिसच्या पेशंट्समध्ये. मग त्यावेळी आपण हे असे पेशंट जेव्हा आपल्याकडे येतात त्यावेळी आपण आपली औषधं ट्रीटमेंट सुरू करतो आणि हळूहळू आपण त्यांचे सगळे पेनकिलर्स आणि स्टिरॉइड सुद्धा बंद करतो. सो असे असंख्य पेशंट्स आपल्याकडे आहेत की जे आता ना कुठलं पेनकिलर घेत आहेत ना स्टिरॉइड्स घेत आहेत, फक्त आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊन त्यांना खूप चांगला रिझल्ट येत आहे. कशा पद्धतीने तुम्ही एखादा ज्यावेळेस पेशंट येतो
त्याचं निदान कसं पद्धतीने करता, बरोबर, हाऊ टू डील विथ. कारण तुमच्या कडे पाहिजे होते एक अशी लाईन ऑफ ट्रीटमेंट नसते. पेशंट बघून तुम्ही तुमची ट्रीटमेंट ठरवता, एक्झॅक्टली या पेशंटला काय द्यायला पाहिजे, त्याचं निदान कसं केलं जातं, त्याची चिकित्सा कशी केली जाते. बरोबर आहे. सो निदानाला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे. सो आजकाल आपण बघतो की एक्सरे आहे, MRI आहे, CT स्कॅन आहे, सोनोग्राफी आहेत, असंख्य ज्या डायग्नोस्टिक टेक्निक्स आहेत त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्याचा वापर तर निश्चितच आपल्याला करावाच लागतो. पण त्याचबरोबर जर का आपण ट्रेडिशनल जे निदानाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आयुर्वेदामध्ये त्या जर का आपण त्यांचा उपयोग आपण केला तर आपलं निदान हे नेहमी परफेक्टच होतं. तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम दर्शन परीक्षा सांगितली, म्हणजे पेशंट क्लिनिकमध्ये आल्यावर तो कशा पद्धतीने चालतोय, त्याचं चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स बघून आपल्याला कळतं की वेदना नक्की किती आहेत, कशा प्रकारे उठतोय, कशा प्रकारे बसतोय, बेडवर कसा बसतोय, हे सगळं आपल्याला आधी एक्झामिन करावं लागतं. त्यानंतर स्पर्शन, म्हणजे पेशंटच्या सांध्यांमध्ये जो त्रास आहे त्याला स्पर्श करून सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला लक्षात येतात की कोणते दोष त्याच्यात वाढलेले आहेत, वात कितपत प्रकोपित झालेला आहे. ह्याच्यासाठी आपण स्पर्शन परीक्षा म्हणजे पेशंटला टच करून, सांध्यांना स्पर्श करून आपण एक्झामिन करतो. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे प्रश्न, म्हणजे प्रॉपर हिस्ट्री घेऊन. बरेच वेळेला आधीची ऍक्सिडेंटल हिस्ट्री असते, आधीची ट्युबरक्युलोसिसची हिस्ट्री असू शकते. सो अशा वेगवेगळ्या हिस्ट्रींचा सुद्धा बरेच वेळेला काही स्त्रियांमध्ये अबॉर्शनची हिस्ट्री असते किंवा पाळीच्या काही तक्रारी असतात, त्याचाही संबंध बरेच वेळेला सांधेदुखीशी असू शकतो आणि त्यानुसार आपण जर का ट्रीटमेंट स्टार्ट केली तर आपल्याला खूप चांगला रिझल्ट त्याच्यामध्ये बघायला मिळतो. त्याचबरोबर आयुर्वेदामधलं सगळ्यात महत्त्वाचं निदान म्हणजे नाडी परीक्षण. सो हे नाडी परीक्षण जर का आपण व्यवस्थित केलं तर आपल्याला पेशंटच्या शरीरातल्या बऱ्याचशा प्रकोपित घटकांची माहिती ही लगेचच कळते आणि त्यानुसार आपण योग्य पद्धतीने ट्रीटमेंट स्टार्ट करतो. त्यामुळे आपल्याकडे असा कुठलाही फॉर्म्युला किंवा फॉर्मॅट नसून हे सगळी परीक्षण केल्यानंतर पेशंटला कुठल्या वनस्पती वापराव्या, कुठलं पंचकर्म वापरावं हे आपण ठरवतो. तर ते त्या पेशंटसाठी स्पेसिफिक ट्रीटमेंट असते आणि जनरल ट्रीटमेंट नसते आणि म्हणून त्याचा इन्स्टंट रिझल्ट येतो. गेले जवळपास 15 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. सर मला सांगा की विश्वस्वरूपमध्ये आणखी कुठल्या कुठल्या आजारांवर आपण ट्रीटमेंट्स देत असतो? विश्वस्वरूप आयुर्वेदिक चिकित्सालय नौपाड्यामध्ये गेले 15 वर्षांपासून आम्ही प्रॅक्टिस करत आहोत आणि आज आपण बघितलं की लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्या वयोगटातले आज आपले पेशंट्स आहेत. तर त्याच्यामध्ये आपण लहान मुलांसाठी उंची वाढीसाठी किंवा मेमरी वाढावी यासाठी, बरं त्याचबरोबर सुवर्णप्राशन हे सुद्धा कंडक्ट करतो. मिडल एज यंगस्टर्स मध्ये आजकाल आपण बघतो PCOS वगैरेचे प्रॉब्लेम्स खूप आहेत, तर ते सुद्धा आपण स्त्रियांच्या सगळ्या पाळीच्या तक्रारी याच्यासाठी ट्रीटमेंट देतो. वृद्धांमध्ये अर्थातच आपण जॉईंट पेन आणि ह्याच्या सगळ्या ट्रीटमेंट देतो. त्याचबरोबर पचन विकार हे आजकाल खूप वाढलेले आहेत, सो त्याच्यासाठी आपण इनडायजेशन, ऍसिडिटी, पाईल्स सगळ्या प्रकारच्या पचन विकारांसाठी ट्रीटमेंट करतो. आणि त्याचबरोबर आजकाल जे सगळ्यात जास्त मला बघायला मिळतं स्पेशली कोविड नंतर ते म्हणजे सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स, एन्झायटी, स्ट्रेस, डिप्रेशन ह्याचे पेशंट सुद्धा खूप चांगले जास्त वाढलेले आहेत. त्याच्यावरती सुद्धा आपण खूप चांगली ट्रीटमेंट देतो. तर हे आहेत डॉक्टर पूर्णेश्वर सावंत आणि फक्त आयुर्वेदच जगतो हा माणूस, म्हणजे सगळ्याच्या गोष्टींचं त्यांच्या आयुष्यातलं सेंटर पॉईंट आहे हा आयुर्वेद आहे आणि आयुर्वेदावर प्रचंड विश्वास आणि त्याच्याही पेक्षा जास्त श्रद्धा असलेला माणूस आहे, असलेले डॉक्टर आहेत. आणि निश्चितपणे जर काही तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील तर सरांचे नंबर या ठिकाणी आपण दिलेले आहेत, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि सरांशी निश्चितपणे त्यांच्याशी संपर्क साधा, सल्ला घ्या. कदाचित तुमच्या आयुष्यातल्या खूप मोठ्या वाटणाऱ्या समस्या ते आयुर्वेदाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने सोडवू शकतील. सर आमच्याकडे आलात, आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.